हेलो बच्चों, जय हिंद, जय महाराष्ट्र. वन्स अगेन वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल ज्ञानसागर अकॅडमी. तर पोरांनो, आपण लास्ट लेक्चरमध्ये एक छत्रपती शिवाजी महाराजांवर एक टॉपिक स्टार्ट केला होता. टॉपिकचं नाव होतं द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ स्वराज. हिस्ट्रीचा स्टँडर्ड 7चा चॅप्टर 7 चॅप्टर होता तो. ठीक आहे. तर त्याचा आपण पार्ट 2 बघतोय पोरांनो. पार्ट 1 मध्ये आपण बघितलं अष्टप्रधान मंडळ कसं पाहिजे, कोण कोण होतं अष्टप्रधान मंडळमध्ये, या सगळ्या गोष्टी आपण फर्स्ट पार्टमध्ये पाहिल्या. तर पोरांनो, सेकंड पार्टमध्ये आपण काय बघणार आहे, तर पेज नंबर 29च्या सेकंड पार्टमध्ये महाराजांनी एक केलं होतं पॉलिसी रिगार्डिंग ॲग्रिकल्चर. ठीक आहे. शिवाजी महाराजांनी एक पॉलिसी केली होती ॲग्रिकल्चरच्या संदर्भात. तर मग होत काय, तुम्हाला सांगतो की ॲग्रिकल्चर इज द मेन ऑक्युपेशन इन इंडिया टिल नाव. तेव्हापासून ते आत्तापर्यंत ॲग्रिकल्चर एक खूप मोठं ऑक्युपेशन होतं. म्हणजे भरपूर लोक महाराष्ट्रामध्ये असू दे किंवा भारतामध्ये असू दे शेती करतात. आपल्याला माहिती आहे ना, आपला देश कृषी प्रधान देश आहे. कृषी प्रधान देश म्हणजे काय की भरपूर लोक शेती करतात. 70% पेक्षा जास्त लोक शेती करतात. तर मग शेती जर आपली लोक करत असेल तर शेतकऱ्यांचे हाल होता कामा नये, हे महाराजांनी हा विचार केला. म्हणजे आपला राजा किती दूरदृष्टीचा होता की त्यांनी हा विचार केला की आपल्या शेतकरी बांधवांना त्रास नाही झाला पाहिजे. मग होत काय होतं की महाराज आता स्वराज्य चालवायचं म्हणलं की एक टॅक्स आपल्याला लोकांकडून घ्यावा लागायचा. तर मग महाराजांनी काय केलं, तो जो टॅक्स जो आपल्या लोकांकडून घ्यायचा आहे तो टॅक्स कमी केला फक्त शेतकऱ्यांसाठी. ठीक आहे. दर महिन्याला किंवा दर वर्षातून एकदा एक फिक्स अमाऊंट ऑफ टॅक्स घ्यायचा असतो. मग तो जो टॅक्स घ्यायचा तो आपण काय केलं, तो टॅक्स घेऊन घ्यायची जी रक्कम होती ती महाराजांनी कमी केली. ठीक आहे. ही सगळ्यात मोठी गोष्ट होती. फक्त महाराज इथं थांबले नाही. महाराजांनी सगळ्यांना सांगितलं, आनाजी दत्तोला सांगितलं, ते जे सचिव होते ना त्यांना सांगितलं की एक पत्र काढा, एक आज्ञापत्र काढा, त्या पत्रामध्ये लिहा फार्मर्स लोकांकडून म्हणजे किसानकडून शेतकऱ्यांकडून जास्त टॅक्स कोणी घेणार नाही. जास्त टॅक्स घ्यायचं काय कामच नाहीये. शेतकऱ्यांना पण सांगितलं जास्त टॅक्स कोणीही द्यायचा नाही. ठीक आहे. मग कधी कधी काय व्हायचं, समजा खूप मोठा पाऊस आला, सगळी शेती वाहून गेली. मग शेती वाहून गेली तर शेतकऱ्याचं नुकसान व्हायचं. शेतकऱ्याचं नुकसान व्हायचं मग तो शेतकरी आत्महत्या करायचा. का? कारण ते शेती करण्यासाठी त्यांनी ऑलरेडी एका सावकाराकडून एखाद्या माणसाकडून कर्ज घेतलेलं असायचं, भरपूर सारे पैसे घेतलेले असायचे. मग तो शेतकरी आत्महत्या करायचा. मग शिवाजी महाराजांनी सांगितलं, समजा पावसामुळे तुमची शेती गेली किंवा कुठला तरी एक शत्रू आला, एखादा एनिमी आला है ना, एक अपना ये एनिमी आया होगा तो क्या करने का, वो पूरी फसल आगे उसने खराब कर दी होगी, त्यांनी पूर्ण शेती जर कधी खराब केली असेल तर त्याचा मोबदला महाराज द्यायचे. म्हणजे तो जो खर्च आहे, त्याची नुकसान भरपाई आहे ती महाराज स्वतःच्या स्वराज्यामधून त्या शेतकऱ्याला प्रोव्हाइड करायचे. म्हणजे विचार करा, असा राजा कुठं होणे नाही, लक्षात घ्या. मग त्यांनी काय व्हायचं, त्यांनी त्या महाराजा मग त्या लोकांना थोडा पैसे मिळायचे आणि ते परत शेती करायचे. मग महाराज सांगायचे की हा शेतकऱ्यांना उद्यापासून बैल पण द्या, जे जे शेतकरी करतात त्या शेतकऱ्यांना उद्यापासून बैल पण तुम्ही द्या. मग बैल दिल्यानंतर चांगल्या क्वालिटीचे सीड्स पण द्या, म्हणजे जी शेती होईल ती पण कशी होईल, ती चांगल्या क्वालिटीची होईल. मग असे भरपूर सारी दूरदृष्टी ठेवणारे आपले राजा होते. ठीक आहे. म्हणजे शेतकऱ्यांच्या राजाने कधीही हाल होऊ दिले नाही. ठीक आहे. ही झाली तुमच्या शेतकऱ्याची गोष्ट. पण आता दुसरी गोष्ट म्हणजे काय, आपल्या विलेजची इकॉनॉमी वाढली पाहिजे. आता आपल्या विलेजची इकॉनॉमी, ठीक आहे, आपलं गाव आहे, आपलं स्वराज्य आहे, मग इकॉनॉमी कशी वाढणार. इकॉनॉमी म्हणजे काय पोरांनो, की पैसे कसे वाढणार आपल्या ह्याच्यामध्ये. आता स्वराज्य चालवायचं म्हटलं तर पोरांनो आपल्याला पैसे तर लागणार आहे. आपल्याला स्वतःची आर्मी बनवायची आहे, आर्मी बनवण्यासाठी पैसे लागणार आहे. सगळं व्यवस्थित सुरळीत चाललं पाहिजे ते बघण्यासाठी पैसे लागणार आहे. मग महाराज म्हणले की यार आपण जे आपलं विलेज आहे, आपलं जे गाव आहे, आपलं एवढं मोठं जे स्वराज्य आपण स्थापन केलं आहे, त्या एवढ्या मोठ्या स्थापन केलेल्या स्वराज्यामध्ये थोडा इकॉनॉमी कशी वाढणार, पैसे कसे वाढणार. म्हणून महाराजांनी काय केलं माहिती आहे का, महाराजांनीच एक बार्टर सिस्टम चालू केली. बार्टर सिस्टम म्हणजे तुम्हाला माहिती आहे काय, म्हणजे समजा मला तुमच्याकडून काही वस्तू पाहिजे असेल तर मी माझी वस्तू तुम्हाला देणार, तुम्ही तुमची वस्तू मला द्यायला आपण बार्टर सिस्टम म्हणतो. बरोबर ना. म्हणजे एक्झाम्पल सपोज आता तुम्ही चांबार आहात, चांबार म्हणजे माझी चप्पल तुटली, तुम्ही मला चप्पल देणार आहात, तर मला चप्पल तर पाहिजे. मग मी काय करणार, तुम्हाला चप्पल दे, मी तुला एवढं एवढं गहू देतो. ठीक आहे. मग समजा आता मला काय करायचं आहे, मला माझ्या घरावर छत टाकायचे. छत टाकण्यासाठी मी त्या माणसाला बोलणार, मला माझ्या घरावर छत टाकून दे, मी तुला एवढं एवढं धान्य देतो, एवढं एवढं तुला मी तांदूळ देतो, एवढं एवढं तुला मी गहू देतो. तर असं लेनदेन ह्याला म्हणतो आपण बार्टर सिस्टम. मग ती बार्टर सिस्टम महाराजांनी चालू केली. म्हणजे त्यांनी काय केलं, 12 बलुतेदार, त्याला त्याचं बलुता म्हणलाय. बलुता बुकमध्ये टर्म दिलेला आहे, ऑन पेज नंबर 30 एक टर्म दिलाय बलुता. महाराजांनी काय केलं,
सगळे कारागीर होते, आर्टिशियन्स. ठीक आहे, जेवढे सगळे कारागीर होते आर्टिशियन्सला सांगितलं उद्यापासून गावांमध्ये सगळ्यांची सगळी कामं करायची. म्हणजे जे काय असेल, सांबार असू दे, कुंभार असू दे, किंवा अजून कोण गवंडी असू दे, असे 12 लोक होती, 12 आर्टिस्ट होते. कोण होते? चांबार होते, एक्झाम्पल सांगतो, मला सगळे आठवत नाही. चांबार होते, कुंभार होते, अजून सोनार होते, गवंडी होते, काय काय लोक अजून शेती करणारे होते. मग असे 12 लोक होते पोरांनो. ते 12 लोकांना काय केलं, ते 12 लोकांना बोलवलं, गावातल्या लोकांना बोलवलं आणि सांगितलं, हा हे जर तुमची कामं असेल तर आता गवंडी आहे, गवंडी काय करणार, घर बांधायचं काम करणार. तर गवंडीला सांगितलं काय, की याचं घर बांधून दे. मग त्याच्या बदल्यामध्ये तो तुला बलुता देणार. त्याच्या बदल्यामध्ये तो तुला काय देणार, बलुता म्हणजे काय, एक कुठला पण प्रकारचा तुला शेअर देणार. म्हणजे काय देणार, तो तुला थोडंसं गहू देणार, तुला 4 पोती तांदूळ देणार, तुला काही पण देणार, पण त्याचं काम करायचं. तर अशी सिस्टम महाराजांनी चालू केली. ह्याच्यामुळे काय झालं, व्यापार वाढला आणि मग लोकांचं काय झालं, कामच सॉर्टेड व्हायला सुरुवात झाली. समजतंय का? ठीक आहे, मग ही सिस्टम महाराजांनी चालू केली. त्यानंतर आपण बलुता म्हणजे काय, बलुता मीन्स अ शेअर म्हणजे काय, की माझ्या घराची तू कामं कर, त्याच्या बदली मी तुला थोडंफार काहीतरी देईल. माझ्या पायातली चप्पल शिव, तुला मी एक बलुता देईल. बलुता म्हणजे शेअर, कळलं का? तर अशी सिस्टम महाराजांनी चालू केली. महाराज इथंच थांबले नाही, शिवाजी महाराज इथं थांबले नाही. तर त्यांनी काय केलं, सुरुवात पहिलं शेतकऱ्यांसाठी काम केलं, मग अशाने आपली इकॉनॉमी पण वाढवली. मग आता महाराज म्हणला की आपल्या गावामध्ये, आपल्या स्वराज्यामध्ये ट्रेड झाला पाहिजे. ट्रेड म्हणजे काय, बिझनेस झाला पाहिजे आपल्या स्वराज्यामध्ये. मग बिझनेस करण्यासाठी काय केलं, महाराजांना माहिती होतं, जर आपल्याला बिझनेस वाढवायचा असेल है ना, अगर आपल्याला बिझनेस वाढवायचा, स्वराज्य वाढवायचं असेल तर ट्रेड आणि बिझनेस स्वराज्यात झालेच पाहिजे. आता एक्झाम्पल तुम्हाला सांगतो की आपण बघा, आम्ही महाराष्ट्रामध्ये राहतो ना, तर वेगवेगळ्या कंपनीज असतात. आपण काय म्हणतो, अरे ही कंपनी आपल्या इथं चालू झाली तर आपल्या भरपूर साऱ्या लोकांना पगार, तिथं कामाला लागतील आपली लोक, मग त्यांना पगार चालू होईल, आपण असं म्हणतो ना. म्हणजे ही कंपनी आपल्या गावामध्ये झालीच पाहिजे. मग तसं महाराज पण म्हणले, काय काय कंपन्याज, काय काय गोष्टी, काय काय कारखाने आपल्या स्वराज्यामध्ये झालेच पाहिजे. जर ते स्वराज्यामध्ये झाले तर आपली लोक तिथं काम करतील आणि त्यांना त्याचा मोबदला मिळेल. बरोबर ना? मग महाराज म्हणले की ट्रेड झालाच पाहिजे. सो महाराजांना माहित होतं, जे मर्चंट्स म्हणजे काय, जे मर्चंट्स होते, जे बिझनेसमॅन होते, मर्चंट्स म्हणजे बिझनेसमॅन पोरांनो, बिझनेसमॅन होते, किंवा ज्याला आपण व्यापारी म्हणतो. ठीक आहे, जे व्यापारी होतो, महाराजांना माहिती होतं ह्या व्यापाऱ्यांनी जर व्यवस्थित काम केलं, सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या तर आपलं स्वराज्य खूप जास्त पुढे जाईल. महाराजांना ही गोष्ट माहिती होती, म्हणून व्यापार सुरळीत कसा चालेल ह्याच्या महाराजांनी लक्ष दिलं. मग त्यांनी काय केलं माहिती आहे का, त्यांनी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट केली. त्यांनी एक एक्झाम्पल दिलं बुकमध्ये, ते सांगतो तुम्हाला, की कोकणमध्ये एक इंडस्ट्री होती. कोकणमध्ये एक सॉल्ट इंडस्ट्री होती, महाराजांनी स्थापन केली होती, सॉल्ट इंडस्ट्री. ठीक आहे, मिठाचा कारखाना कोकणमध्ये एक सॉल्ट इंडस्ट्री होती. म्हणजे सॉल्ट इंडस्ट्री खूप छान चालत होती आणि ती इंडस्ट्री खूप छान चालल्यामुळे स्वराज्यामधल्या लोकांना फायदा होत होता. पण काय काय ट्रेडर्स असे होते, हे ट्रेडर्स काय करत होते, हे सॉल्ट इंडस्ट्रीकडून मीठ घेत नव्हते. सॉल्ट इंडस्ट्रीकडून जे सॉल्ट ते घेत नव्हते, ते कुठून घेत होते, ते पोर्चुगीज लोकांकडून सॉल्ट घेते. ते काय करत होते, पोर्चुगीज लोक सॉल्ट आणायचे, ते ह्या ट्रेडर्सला विकायचे आणि हे ट्रेडर्स काय करायचे, स्वराज्यामध्ये विकायचे. स्वराज म्हणजे आपल्या महाराजांच्या एरियामध्ये विकायचे. कळलं का काय झालं? सॉल्ट इंडस्ट्री होती स्वराज्यातल्या लोकांची, ती सॉल्ट इंडस्ट्रीमध्ये काय करायचं, सॉल्ट बनायचा. मग हे ट्रेडर्स काय करायचे, ट्रेडर्स पहिला सॉल्ट इंडस्ट्रीमध्ये सॉल्ट घेत होते आणि ते ह्या स्वराजला विकत होते. मग असं काय होत होतं, सॉल्ट इंडस्ट्रीचा खूप चांगला फायदा होत होता. पण नंतर काय झालं, ह्या ट्रेडर्स लोकांनी काय केलं, पोर्चुगीज वाल्यांकडून सॉल्ट घ्यायला सुरुवात केली. म्हणजे बाहेर देशातून सॉल्ट इम्पोर्ट केला. काय केलं, पोर्चुगीजकडून सॉल्ट काय केला, इम्पोर्ट केला. पोर्चुगीजकडून सॉल्ट इम्पोर्ट करून ह्या ट्रेडर्सनी घेतला आणि हा स्वराजमध्ये विकायला लागले. मग जसं पोर्चुगीज वाल्यांचा सॉल्ट हे ट्रेडर स्वराजमध्ये विकायला लागले, आपली सॉल्ट इंडस्ट्री बंद पडायला लागली. कळलं का? आपली सॉल्ट इंडस्ट्री काय झाली, आपली सॉल्ट इंडस्ट्री बंद पडायला लागली. सॉल्ट घ्यायचं कुठून, मग करायचं कसं? सॉल्ट जर आपला कोण घेत नाही, सॉल्ट इंडस्ट्री बंद पडणार ना भाऊ. मग शिवाजी महाराजांनी काय डोकं लावलं, महाराज बोलले, हे जे इम्पोर्ट आहे ना,
इम्पोर्ट टॅक्सेस वाढवले. इम्पोर्ट टॅक्सेस वाढवले. महाराज पोर्चुगीजला असं म्हणले नाही सॉल्ट विकायचं नाही म्हणले, सॉल्ट विका, तुमचा जो टैक्स है तो 10 पटीने वाढणार, तुम्हारा जो टैक्स है भाई वो 10 गुना ज्यादा बढ़ेगा. फिर वो अगर ये सॉल्ट के ऊपर ये टैक्सेस अगर बढ़ गए तो सॉल्ट, पोर्चुगीज का जो सॉल्ट हो गया वो महंगा हो गया. आपण पण म्हणतो ना इम्पोर्ट टॅक्सेस वाढवले महाराजांनी त्यावेळेचा. म्हणजे महाराज बघा कधी, म्हणजे कधीची गोष्ट सांगतो आपण, 400 साल पहले की बात चल रही है. महाराज को तभी पता चला कि पोर्चुगीज जो सॉल्ट ट्रेडर्स को बेच रहा है उसके इम्पोर्ट टैक्सेस बढ़ा देने चाहिए. उसके इम्पोर्ट टैक्सेस बढ़ाने के बाद, वो टैक्सेस बढ़ाने के बाद पोर्चुगीज के सॉल्ट के रेट हाई हो गए. फिर ट्रेडर्स उसको खरीदते नहीं थे. ट्रेडर्स ने अगर खरीदा नहीं तो स्वराज में बेचने का सवाल ही नहीं आता. म्हणून फिर वापस ट्रेडर्स क्या करने लगे, वापस ट्रेडर्स अपने वापस कोकन के सॉल्ट इंडस्ट्री से सॉल्ट खरीदने लगे और फिर वही स्वराज में बेचने लगे. तो इतना दूरदृष्टी, इतना दिमाग लगाने का काम शिवाजी महाराजांनी तभी किया था. तेव्हा महाराजांनी या गोष्टी केल्या होत्या. ठीक आहे. तर हा पार्ट इथेच संपूया. पुढचा पार्ट पण खूप जास्त इंटरेस्टिंग आहे. पुढच्या पार्टमध्ये आपण पूर्ण महाराजांच्या आर्मीबद्दल शिकणार आहे पोरांनो. ठीक आहे. तर मला वाटतं ह्या गोष्टी तुम्हाला कळल्या असेल. महाराज फक्त लढत होते एवढंच महाराजांचा इतिहास नाहीये. महाराजांनी भरपूर सारे ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये पण खूप मोठी मोठी कामं केली होती, ते आपण या चॅप्टरमध्ये बघतोय. ठीक आहे. तर पुढच्या पार्टमध्ये पोरांनो आपण मिलिटरी, नेव्ही, एअरफोर्सचं नव्हतं, मिलिटरी, नेव्ही आणि आपल्या फोर्सबद्दल, इंटेलिजन्स डिपार्टमेंटबद्दल, महाराजांच्या त्या सगळ्या गोष्टींबद्दल आपण बघूया. ठीक आहे. लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा, कमेंट करून मला सांगा लेक्चर कसं वाटतंय. ठीक आहे. आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. ठीक आहे. थँक्स फॉर वॉचिंग. जय हिंद, जय महाराष्ट्र.